मंडळी कसं आहेत, मजेत आहेत ना? तर मंडळी आज आपण चालले आहेत पालघरच्या 9 देवींच्या दर्शनाला। तर मंडळी आता आपण सगळे निघालो आहेत, मस्तपैकी फुल ऑन धमाल करतोय। तर व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप 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 धमाल येणार आहे। तर तुम्हाला मी दाखवते आम्ही कोणत्या बसमधून निघालो आहेत। तर म्हणजे तुम्ही बघू शकता सगळ्या बायका जमल्यात आणि सकाळचे वाजले आता 5:45। तर आता बसमध्ये जाऊन मस्तपैकी बसूया। आणि हा बघा आपल्या बसचा व्ह्यू। नवरात्र देवी दर्शन सोहळ्यात सहलीमध्ये सर्वांचं स्वागत, मनापासून स्वागत। आता आपण या देवींच्या दर्शनासाठी जात आहे, तर आपण जरा व्यवस्थित जायचं आहे, कोणी गोंधळ करू नये। देवीचं दर्शन व्यवस्थित घ्या, इकडनं तिकडनं आम्हाला त्रास नका देऊ। म्हातारी बाई त्रास देते। आपला प्रवास सुखाचा जावं ही देवाकडे मागणी। नमस्कार मंडळी। तर मंडळी आता आपण चाललो आहेत नवदेवीच्या दर्शनाला पालघर जिल्ह्यामधून। आणि पालघर जिल्ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे नवदेवी आहेत आणि त्यांचे तुम्हाला मी आज दर्शन दाखवणार आहे। तर मंडळी तुमची सगळ्याबरोबर मी ओळख करून देते। तर ह्या सगळ्या आपल्या महिला मंडळ आहेत आणि आपल्या दांडेपाडा गावामधून आहेत। कंडक्टर आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता ताईने नारळ फोडलाय आणि आता आपल्या जर्नीला आपण मस्तपैकी सकाळची सुरुवात करूया। मंगल मूर्ती मोरया, कानवीर बाप्पा की जय, अम्बे मात की जय। चला मंडळी तर आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे। आता आपण दांडेपाडा गावावरून निघालो आहेत आणि पहिली देवी कोणती घेणार विराज आपण? नायगावची। ठीक आहे मंडळी, चला आता आपण पहिली देवी घेणार आहोत नायगावची। सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन चरणा मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। चला मंडळी आता मस्तपैकी पहाट होते आणि बाहेरचा व्ह्यू आपण एन्जॉय करूया। म्हणजे आता आपण पोहोचलो आहे बोईसरला आणि बोईसरला आता पेट्रोल भरण्यासाठी आपली गाडी इथे थांबली आहे। 26 सीटरचे 2 बस केलेत। तर मंडळी सुजाई आता बस चालवणार आहे, तर स्टार्ट कर चल। दांडेपाडावाल्यांचा आवाज दिसू दे जरा। हा नाही जेवत पण नाही, फक्त दही दूध फळ त्याच्यावर। चला आता आपली पेट्रोल भरून बस निघाली आहे आपल्या पुढच्या जर्नीला। आणि आताचा मस्तचा हा व्ह्यू बघा, किती निसर्ग सुंदर असं निसर्ग दिसतंय।
तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता आपण पहिला स्पॉट घेतलाय तो भिवंडीच्या वज्रेश्वरी देवीचा, कारण की नायगावला जाणार होतो पहिल्या स्पॉटला, पण तिथे खूप ट्रॅफिक होती म्हणून तो नंतर घेणार आहेत. तर पहिला आपण वज्रेश्वरी देवीचं दर्शन करूया. चला आता मी बसमधून खाली उतरते आणि आपण मंदिरात जाऊया. तर म्हणजे आता आपण पोहोचलो वज्रेश्वरीला. आपण घरातून निघालो होतो, म्हणजे बस सोडलेली 6 वाजता आणि आता वाजलेत 9. तर एवढा ट्रॅव्हल झाला आपला आणि बरीच ट्रॅफिक होती, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तर चला म्हणजे आता जाऊया, देवीचे दर्शन घेऊया. तर म्हणजे आपली वज्रेश्वरी देवी आहे ती पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि भिवंडी तालुक्यात आहे. तुम्हाला जर का वज्रेश्वरीला यायचं असेल तर ठाणे आणि भिवंडी इथून वज्रेश्वरीला येण्यासाठी बस सेवा आहे. आणि जर का रेल्वेने येत आहे तर तुम्हाला ठाणे स्टेशनला उतरून तिथून बसने यायचं आहे वज्रेश्वरीपर्यंत. आणि वसईवरून येत आहे तर तिथून सुद्धा महानगरपालिकेच्या वज्रेश्वरीसाठी खूप बसेस चालू असतात. जर का तुम्ही मुंबईवरून येत आहे तर इथे येण्यासाठी 60 किलोमीटरचं अंतर पार करून यावं लागतं. आणि ठाण्यावरून येत आहे तर तुम्हाला 45 किलोमीटरचं अंतर इथे यायसाठी लागणार आहे. नहीं पहल जाते तो म्हणजे तुम्ही बघू शकता आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आहेत आणि आता जाऊया मंदिरामध्ये. तर मंदिरात जाताना तुम्ही बघताय की बरेच सारे पायऱ्या चढून जायचं आहे. तोपर्यंत आपण थोडंसं बोलत बोलत जाऊया. तर मंडळी, वज्रेश्वरी मातेचा इतिहास असा सांगतो की आपलं हे जे मंदिर आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे, भिवंडी तालुक्यात. आणि वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडासाठी खूप फेमस असं स्थळ आहे. आणि वज्रेश्वरी देवी आहे ती पार्वतीचं रूप आहे. तसंच मंडळी, पोर्तुगीजांच्या विरोधात जाऊन चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस सुद्धा केला होता. आणि मंडळी, नवरात्रीमध्ये आपल्या आईच्या दर्शनासाठी खूप भाविक भक्त इथे येत असतात आणि खूप मोठी इथे गर्दी होत असते. ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक या जिल्ह्यामधून आणि तसंच गुजरातमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक इथे येतात आणि आईचं दर्शन घेतात. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आईच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि इथूनच आपल्याला आईच्या मंदिरात जायचं आहे.
तर मंडळी तुम्हाला मी संपूर्ण मंदिराचा हा व्ह्यू दाखवला, कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी बरेच असे स्पॉट होते तिथे व्हिडिओ काढायला अलाऊ नाहीये, म्हणून तिकडचा व्हिडिओ घेता नाही आला. तर मंडळी आतमध्ये मुख्य देवी आहे, तिकडे एक वजेश्वरी देवी आहे, एक रेणुका माऊली आहे आणि एक कालिका माऊली आहे. आणि असा सुंदर असा हा मंदिराचा व्ह्यू दाखवल्यानंतर आता आपण निघतोय पुढच्या जर्नीसाठी. तर चला आता बसमध्ये जाऊन बसूया आणि पुढच्या स्पॉटसाठी जाऊया. चला मंडळी आता बसमध्ये बसली आहे आणि आता आपण निघतोय नेक्स्ट स्पॉटसाठी. तर मंडळी आतापर्यंतचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आता भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. नेक्स्ट दुसऱ्या देवीचं दर्शन घेऊन तुमच्यासाठी मी येणारच आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. छान छान आपले ब्लॉग्स येणार आहेत. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या आणि बाय बाय.